नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीलाच सुमित्राई जानकीला हाताला धरून घराबाहेर काढत असतात. त्या अक्षरशः तिला ढकलतात. ऋषिकेश तिला येऊन इथे सावरतोय आणि तो म्हणतोय की बास, आम्हाला कोणी घराबाहेर काढायची गरज नाही आहे, जातोय आम्ही आम्हीच, असं तो म्हणतो. आणि मग तो पुढे म्हणतो की आत्ता तू या ऐश्वर्याच्या नादाला लागून आम्हाला घराबाहेर काढायला निघालेस, पण नंतर ना तुला तुझ्या याच गोष्टीचा पश्चाताप होईल. मग सुमित्राई म्हणतात त्याला की इतका मनस्ताप होतोय मला आत्ता ह्याच्यामुळे, नंतर मी पश्चातापसुद्धा सहन करीन असं, पण मला आत्ता तुझ्या बायकोचं तोंडही पाहायची इच्छा नाही आहे आणि तुलाही सुद्धा जायचं असेल ना तिच्याबरोबर तर तुम्ही दोघंही जा. तेवढ्यात हे सगळं ऐकून ओवी म्हणते, दोघे नाही तिघे, मी पण जाईन, माझ्या आईबाबा जिथे असतील तिथेच मी जाईन. आता ओवी असं बोलल्यानंतर सुमित्राईंचं मन जरा घाबरं होतं आहे. इकडे सारंग ओवीच्या जवळ येत असतो, तोपर्यंत इकडे ऐश्वर्या त्याचा हात धरून त्याला इथे अडवते. आणि मग आता ऐश्वर्याला प्रश्न पडतो की आता मी हे सगळा जो काही रचला आहे बनाव, सगळं काही रचलं आहे त्या ओवीच्या अश्रूंमुळे सगळं विरघळून जायला नको, आता मलाच काहीतरी करायला पाहिजे असं इथे म्हणते. पण ओवीच पुढे म्हणते की मी जिथे माझे आईबाबा असतील तिथे मी पण जाईन, मी पण जाणार यांच्याबरोबर असं सांगते. आणि ओवीचं हे बोलणं ऐकून ना इकडे ऋषिकेश तेवढाच धीराला येतो, कारण ती आईबाबांबरोबर आहे. पण तोपर्यंत इकडे ऐश्वर्या म्हणत असते की तुझ्या आईनं काय केलं हे तुला माहिती पण नाही आहे. तर ओवी म्हणते मला माहिती नाही आहे आणि मला माहिती करूनही घ्यायचं नाही आहे, जिथे माझे आईबाबा असतील तिथेच मी असेन असं ओवीनं सांगते. इथे ओवी आणि ऋषिकेश दोघं मिळून इथे जानकीला सांगतात चल जानकी जाऊया. तर जानकी एकदम पॅनिक होते, थांबते आणि म्हणते कुठे जायचं आहे, हे माझं घर आहे असं म्हणते. आणि मग इकडे सारंग शर्वरीजवळ पण येते आणि म्हणते ही माझी माणसं आहेत. एवढं सगळं झालं, ह्या दोघांनी अजिबात विश्वास ठेवला नाही आहे तिच्यावर, तरीसुद्धा ती म्हणते की ही अजून माझीच माणसं आहेत म्हणून. या गृहप्रवेशामधून जे गृहप्रवेश या उंबरठ्यातून मी इथे आत आले होते, या भिंतींवर अजूनही माझ्या हाताचे ठसे आहेत आणि आईने जी काही भांडी दिली होती त्या भांड्यांवर अजूनही माझी नावं आहेत इथे. आणि मी हे घर सोडून कुठे जाणार नाही आहे, मी इथेच थांबणार आहे. आईंच्या पाया पडते ती सुमित्राईंच्या, अगदी नाक घासते, खाली डोकं टेकते आणि म्हणते की आई मी काही केलेलं नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे आई, असं ती सारखं सांगत असते. मला नाही जायचं हे घर सोडून आणि हे सगळं खोटं आहे असं ती म्हणते खाली वाकून. तर सुमित्राई म्हणतात, एकदम तिला उठवतात आणि म्हणतात तूच म्हणत होतीस ना नानासाहेब शुद्धीवर आल्यानंतर काय खरं काय खोटं इथे होणार आहे, आणि आता जे काही खरं आहे ते सगळ्यांना इथे कळलं आहे. तू नानांना ढकललेस असं नानाने स्वतःच सांगितलं आहे आणि तू असं का वागतेस, तू या घरात राहायची तुझी लायकीही नाही आहे असं सुमित्राई जानकीला इथे म्हणतात. आणि मग ऋषिकेश एकदम चिडून म्हणतो की बास आई. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या हा सगळा इथे मजा बघते बरं का, सगळं जे काही चाललं आहे ते तिला हवं तसं इथे घडतं आहे. जानकीनं आईंचे पाय धरले, ती माफ करा म्हणते, हे सगळं खोटं आहे म्हणते, घरातनं जाऊ नका म्हणून गयावया विनवणी करते. सारंग पण रडतो इथे, पण घरातली एकही व्यक्ती इथे जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूनं उभं राहायला तयारच नाही आहे. असा एवढा डाव ऐश्वर्याने इथे आखला आहे. सुमित्राईने तिला उठवलं आहे, बास किती खोटं बोलशील अजूनही असं त्या ओरडतात तिला. आणि हे सगळं ऐकून ऋषिकेश पण म्हणतो की आई आई असं तो पुढे म्हणायला जातो. तोपर्यंत सुमित्राई म्हणतात की तुम्ही दोघांनी मला आई म्हणायचा सुद्धा हक्क गमावला आहे. आणि इतकं त्या वाईट बोलतात आणि त्या म्हणतात की जानकी अनाथ आहे आणि तू सावत्र आहेस असं ऋषिकेशला त्या म्हणतात. आणि आजपासून आई तुमच्यासाठी मेली असं त्या म्हणतात. आता हे सगळं ऐकून ऋषिकेश जानकीला सुद्धा इथे धक्का बसतो, कारण कधीही त्यांनी जानकीला अनाथ असं म्हटलं नव्हतं, त्यांनी मुलगीच मानलं होतं या घरातली तिला. पण आज अशा अवस्थेमध्ये एकदम ते सगळं म्हणतात की तू जानकी अनाथ आहे आणि ऋषिकेश सावत्र आहे आणि आज आई म्हणून तुमच्यासाठी मी मेले असं त्या म्हणतात. आणि मग ऋषिकेशसुद्धा गप्प बसत नाही, तो सुद्धा असा एकदम रडतो, चिडतो आणि म्हणतो की ठीक आहे, मग तुझ्यासाठी मुलगाही मेला असं म्हणतो आणि मी आजपासून ऋषिकेश पार्वती रणदिवे आहे आणि आता मी शब्द देतो की मी सुद्धा इकडे मेल्यावर सुद्धा या घरामध्ये येणार नाही असं तो इथे म्हणतो. सारंग रडतच आहे, त्याच्याकडे बघतोय. अरे पण तुम्ही सगळे रडताय किंवा हे करताय, दुःख वाटतंय तुम्हाला, पण तुम्ही त्याच्या पुढ्यात जातच नाही आहे, त्यांना साथच देत नाही आहे. इथे एवढा विश्वास तुम्ही दाखवला आहे, जे
नेमकं काय दाखवायचं आहे सिरियलमधून आपल्याला कळतच नाही आहे. इतकं चांगलं वागत असते, सगळ्यांनी एकत्र राहत असतात आणि एखादी व्यक्ती येते आणि त्यांचं आयुष्य खराब करून टाकते. इतकं असं खऱ्या आयुष्यात घडलं तर कसं होईल असं आपल्याला वाटत असतं किंवा वाटतंय. आणि नेमकं ह्या सीनमधून किंवा ह्या सगळ्या सिरियलमधून, ह्या सगळ्या प्रकारामधून जनतेला काय संदेश द्यायचा आहे, समाजाला काय संदेश द्यायचा आहे हे कळतच नाही आहे मला तरी. पण ऋषिकेश आता म्हणतोय, मी आता इथे या घरात परत येणार नाही आणि तुझ्यासाठी मी मुलगा म्हणून सुद्धा मेलेलो आहे इथे, असं तो म्हणतो. आणि जानकीला म्हणतो की चल जाऊया. तर लगेच जानकी हे सगळं ऐकते आणि सुमित्राईंच्या जवळ येते आणि म्हणते ते रागात आहेत म्हणून ते बोलले, आई सॉरी, माफ करा एकदा, असं म्हणून ती परत इथे आईंच्या पाया पडते. पण इथे सुमित्राई तिचं काहीही ऐकून घेत नाहीत, त्या गप्पच इथे उभ्या असतात. आणि आता ऋषिकेशच्या खरंच पारा चढतो. ऋषिकेश तिला हाताला धरतो आणि चल बाहेर म्हणून घेऊन जातो. आईना ती नमस्कार करते तरीसुद्धा सुमित्रा इथे ऐकत नाही, तिचं काहीच रिॲक्ट करत नाहीत त्याच्यावर. आणि ऋषिकेश पण आता चिडलेला आहे. तो जानकी उठ असं म्हणून सांगतो आणि जानकीला घेऊन जातो पायरीपर्यंत, उंबऱ्यापर्यंत जानकीला घेऊन जातो. जानकी तशीच उभी आहे, तिला कोणीतरी थांबवायला येईल असं तिला इथे वाटतंय. पण इथे सुमित्राईंची पाठ आहे आणि मग लगेच ऋषिकेश इथे म्हणतो, अगं घराबाहेर जर आपण काही चुका केल्या, कोणी आपल्याला ओरडलं तर आपण इथे आईवडिलांच्या कुशीत येऊन इथे रडतो. पण इथे कसं झालं आहे, वडिलांनीच आरोप केलेत, वडीलधाऱ्या माणसांनीच आपल्यावर आरोप केलेत. जिला आई म्हणायचं असतं तिने आईचं छत्र काढून घेतलं आहे. भाऊ आहे, बहीण आहे, पण इथे कोणी साथ द्यायला आपल्याला नाही आहे. आणि हे घर आपलं नाही आहे, ही माणसं आपली नाही आहेत, हे घर आपलं होतं, आता हे घर आपलं राहिलेलं नाही आहे, असं ऋषिकेश एकदम रडून तिला सांगत असतो. ती तू ऐकतच नाही. तरीसुद्धा इकडे ऋषिकेश म्हणतो, तू जानकी माझ्याबरोबर चल या घरातून बाहेर, तुला माझी शपथ आहे असं सांगतो. आणि मग त्याच्यानंतर इमोशनल ड्रामा सुरू होतो. जानकी रडत तिथेच उंबऱ्यापाशी खाली बसते इथे आणि ओवीसुद्धा इथे रडते. जानकी उंबऱ्यापाशी बसते, उंबऱ्याला हात लावते. आता ऋषिकेशनं स्वतःची शपथ घातली म्हटलं ती या घरातनं बाहेर जाणं साहजिकच आहे, पण त्याच्यासाठी तिनं खूप वेळ घेतला आहे बरं का. इकडे शर्वरी पण रडते, सगळे रडत आहेत, सगळ्यांना दुःख होतं आहे, सगळ्यांना मनस्ताप होतो आहे. पण इथे खऱ्याच्या बाजूनं उभं राहायला कोणीच नाही आहे. अगदी नानांनासुद्धा तिने भीती घातली ऐश्वर्याने म्हणून सगळं हे होतं आहे. उंबऱ्याला ती हात लावते. मग तिला आठवतं तिचा गृहप्रवेश कसा झाला होता, दुसऱ्यांदा गृहप्रवेश करून ती घरामध्ये आली होती. आणि मग त्याच्यानंतर ती पुढे येते, उभी राहते. पुढे आल्यानंतर इथे बाकी सगळे प्रसंग आठवतात तिला. किचनमध्ये ती कसं स्वयंपाक करायची सकाळी उठून ते सगळं आठवतं. हॉलमध्ये बघते तर गणपतीच्या वेळेला हॉलमध्ये कसं सगळ्यांनी मिळून इथे मखर वगैरे बनवला होता, हे सगळं तिला इथे आठवतं. आणि मग ती आईंच्या जवळ जायला निघते, पण आईंचे ते शब्द आठवतात, जानकी अनाथ आहे. आणि मग त्याच्यानंतर तिला हे पण आठवतं की जेव्हा सुमित्रा तिच्याशी बोलायला येतात तेव्हा ती जानकी स्वतःच सांगत असते, तुम्ही आहात, सगळी माझी फॅमिली आहे, रणदिवे सगळी फॅमिली आहे, तुम्ही आहात, हे आहेत, ओवी आहे, सोन्यासारखी मुलगी आहे, आणि अशी सगळी माणसं माझ्याबरोबर आहेत, सारंगबावची आहेत, शतवरी वंश आहेत, अशी सगळी माणसं माझ्याबरोबर आहेत. त्यामुळं मी एक अनाथ कशी असेन, मी अनाथ नाही आहे असं म्हणून ती सुमित्राईंच्या इथे मिठीत जाते. त्यावेळेचा प्रसंग तिला आठवतो. आणि आज सुमित्राईंनी तिला स्वतःच्या तोंडाने जानकी अनाथ आहे असं म्हटलं, हे सगळं आठवतं. ती आईंना पाठमोरीच इथे नमस्कार करते, उंबऱ्याला खाली वाकून इथे नमस्कार करते, घराला नमस्कार करते. आणि मग पाठीमागे बघत असते इथे जाते. आणि ह्या सगळ्या प्रकारात दोन व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद आहे, तो म्हणजे आजी आणि ऐश्वर्या. आजीनंच सगळं हे कांड केलेलं आहे. हे जेव्हा सुमित्राईंना कळेल तेव्हा काय प्रसंग येईल आणि आजींना जर घराबाहेर जायला लागलं तर काय होईल प्रेक्षकांनो. खरं तर आजी घराबाहेर जाण्याच्या लायकीचीच आहे, कारण आजीनंच ह्या सगळ्यांमध्ये इथे फूट पाडली आहे. ऐश्वर्याला फितूर करून ऐश्वर्याच्या मदतीनं ह्या सगळ्यांमध्ये इथे फूट पाडले, जे तिला पहिल्यापासून करायचं होतं. आजी इथे नातं बांधून ठेवणारी व्यक्ती असं आपण म्हणतो, आजीकडून चांगले संस्कार घेतो, पण आपल्याला इथे आजी कशी वेगळीच दाखवली बघा. आणि तिनं फूट पाडली या सगळ्या घरामध्ये ऐश्वर्याच्या मदतीने. आणि जानकी, ऋषिकेश आणि ओवी आता घराबाहेर पडलेले आहेत. तर त्याच्यानंतर इथे जानकीला तुळस दिसते, तर जानकी तुळशीला इथे नमस्कार करते. तिला आठवतं की सकाळी तुळशीची ती कशी पूजा करायची, कसं छान वातावरण असायचं, हे सगळे तिला आठवतं. आणि ऋषिकेश येऊन तिच्याजवळ येऊन म्हणतो की जानकी तू इथे थांबू नकोस, तुला इथे कोणीही अडवायला येणार नाही आहे, चल जानकी जाऊया. आणि जानकी जेव्हा जात असते तेव्हा तिचा पदर इथे तुळशीला अडकतो. तिला वाटतं की ते सुमित्राईस तिला अडवायला आले. ती पाठमोरी वळायच्या आधीच म्हणते की आई मला माहिती होतं तुम्ही मला इथे थांबवायला नक्की येणार, आई आई असं म्हणते. तोपर्यंत आई इकडे रूममध्ये गेल्यात बरं का निघून. सुमित्रा तिथे हॉलमध्ये सुद्धा थांबल्या नाही आहेत, त्या रूममध्ये निघून गेल्यात. आणि जानकी मागे वळून बघते तर तुळशीनं म्हणजे तुळशीच्या कठड्याला तिचा पदर
अडकलेला आहे. ऋषिकेश आणि जानकी तो म्हणून पदर अडकलेला काढतात. जानकी तुळशीला इथे नमस्कार करते, तिची अशी म्हणजे हात फिरवते तुळशीवरनं, छान अशी नमस्कार करत असते. तोपर्यंत इकडे ऐश्वर्या येते आणि म्हणते, आता तुम्ही तुळशीची काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण ह्या घरावर या इथे सत्ता माझी चालणार आहे. आठवतं आहे ना तुला मी काय चॅलेंज दिलं होतं ते लक्षात आहे ना तुझ्या? तर महिन्याभराच्या आत तुला मी या घरातून बाहेर काढीन असं मी तुला चॅलेंज दिलं होतं आणि ते चॅलेंज इथे मी जिंकलेली आहे. आता या घरावर या सगळ्यावर माझी सत्ता आहे, संपत्तीवर, आणि तू इथे वनवासात जातीयेस असं इथे जानकीला ऐश्वर्या इथे म्हणते. आणि आता कोणीही तुला इथे अडवायला येणार नाही असं सांगते आणि आता तुम्ही तुमची काळजी घ्या असं सांगते आणि ती आतमध्ये निघून जाते आणि दरवाजा इथे लावून घेते ऐश्वर्या आतमध्ये जाऊन. प्रेक्षकांनो खरंच हे वाईट दाखवलं आहे, असं बाहेर काढायला नको पाहिजे होतं. जानकीचा जो काही विश्वास होता, माझी माणसं किंवा माझ्या माणसांवरचा, तिच्या माणसांवरचा तिचा विश्वास तो तुटलेला दाखवला आहे, तिला घराबाहेर काढलेलं दाखवलं आहे. आणि इथे ऐश्वर्याने अक्षरशः आता दरवाजा लावून घेतला आहे. ऋषिकेश, जानकी त्या बंद दरवाजाकडे एकदा बघतात आणि ओवीला घेऊन तिघंजणं इथे एकमेकांची साथ धरून बाहेर चाललेले आहेत. प्रेक्षकांनो काय होईल पुढे, तुम्हाला काय वाटतं? ऐश्वर्याचं खरं रूप सगळ्यांना कधी कळेल आणि नेमकं ती काय काय आता पुढे डाव काढणार आहे आपल्याला बघत राहणं जरा असं इंटरेस्टिंग ठरेल, कारण ही नवीन संसार चालू करतात का काय करतात आपल्याला कळणार नाही, बघत राहायला लागेल त्याच्यासाठी. तर आता ऋषिकेश, जानकी आणि ओवी इथे बाहेर आलेत आणि आता ते हळूहळू इथे चालत आहेत. पण आजी इथे ऐश्वर्याला म्हणते उद्याच्या भागात की त्याच्याकडे कंपनीचा पैसा असेल त्याचा तर तो वापरू शकतो, पण ऐश्वर्या म्हणते की त्याची काही काळजी करू नका तुम्ही, मी त्याची सोय इथे आधीच केलेली आहे. आणि जानकी ऋषिकेशला माझ्या दारामध्ये भीक मागायला नक्की यायला लागेल असं तिथे म्हणते. आणि ऋषिकेशला प्रेक्षकांनो ऑफिसमधून कोणाचा तरी बँकेतून फोन आला आणि ते सांगतायत की ते तुमचे अकाउंट फ्रीज केलेत आणि त्यामुळे तुम्हाला एकही पैसे इथे वापरता येणार नाही आहे. तर ओवी म्हणते की मग बाबा आता आपण काय करायचं, आपण कुठे राहायला जायचं? हा सगळा आता प्रश्नच पडला या दोघांपुढे. ही दोघं आता घराबाहेर पडलेत खरी, पण आता नवीन संसार यांचा चालू करताना येणाऱ्या अडचणी भरपूर आहेत, कारण हाताशी पैसा नाही आहे. नेमकं काय होईल जाणून घेऊया, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत